जन्मदिवसानिमित्त आपण त्यांना शुभेच्छा देऊ आणि त्यांना जन्मदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आणि त्यांची मुलाखत घेण्यासाठी सम्यक विचार ऊर्जा हे यूट्यूब चॅनल त्यांच्या निवासस्थानी भेट द्यायला आलेलं आहे. मित्रांनो, आपण त्यांना भेटूया. जय भीम लोणारे साहेब. जय भीम. जय भीम. जय भीम. मित्रांनो, आज आपला जन्मदिवस आणि जन्मदिवसाच्या आपल्याला सम्यक विचार ऊर्जा या यूट्यूब चॅनलद्वारे हार्दिक शुभकामना. आणि या जन्मदिवसानिमित्त मी आपल्याला छोटीशी भेट, माझं संविधान दिशा हे गीतांचं पुस्तक आणि पुष्पगुच्छ देऊन आपलं स्वागत करतो. आपण स्वीकार करावा. बसून धन्यवाद. मित्रांनो, धन्यवाद साहेब. धन्यवाद. धन्यवाद सर. हां, मित्रांनो, शत्रुघ्नजी लोणारे यांचं जीवन कार्य, त्यांचा संसार आणि शिक्षण सांभाळून त्यांनी वेगवेगळ्या क्रांतिकारांच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण माहिती दिली. आणि ती माहिती देत असताना आपण तर समजूनच घेणार आहोत, परंतु यांना म्हणजे यांचा परिवार, यांचे आईवडील आणि त्यांना मिळणारी प्रेरणा, शिक्षण याबद्दल त्यांचा परिचय त्या स्वतःच सांगतील. मी अशी त्यांना विनंती करतो. लोणारे साहेब, आपण सांगा. जय भीम सर. जय भीम. जय भीम. आपण माझ्या निवासस्थानी येऊन मला हार्दिक शुभेच्छा दिल्या, त्यापूर्वक मी स्वतः व्यक्तिगत आपले फार फार आभारी आहे, आपल्या सम्यक ऊर्जाचे परिवाराचे. आता आपण जो प्रश्न विचारला आहे सर, म्हणजे कौटुंबिक पूर्वीची प्रारंभिक स्थिती. मी शत्रुघ्न लोणारे, मुक्काम दहेगाव, पोस्ट घोणसा, तालुका वणी, जिल्हा यवतमाळ येथील मूळचा रहिवासी आहे. माझे प्राथमिक शिक्षण हे 4थीपर्यंत दहेगाव घोणसा या गावातच झाले. त्यानंतरचं महाविद्यालयीन शिक्षण म्हणजे त्यानंतरचं हायस्कूलचे शिक्षण घोणसा येथे झालं, आदर्श हायस्कूल घोणसा. नंतर लोकमान्य टिळक वणी येथे वणीच्या कॉलेजमध्ये मी वाङ्मय स्नातक म्हणजे पदवी परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतर पदव्युत्तर परीक्षा मी औरंगाबाद येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातून MA आणि BJची पदवी उत्तीर्ण केली. उत्तीर्ण केल्यानंतर BJ झाल्यानंतर मला शासनाच्या माहिती व जनसंपर्क या विभागात शासकीय नोकरी देखील लागली. तत्पूर्वीची माझी परिस्थिती, माझे आईवडील अशिक्षित, आमच्याकडे तुटपुंजी थोडीफार शेती होती, त्या शेतीतच काम करायचं आणि तिथून कोरडवाहू शेती असल्यामुळे फारसे काही उत्पन्न निघायचं नाही. तरी पण त्या याच्यातूनही आपल्या आम्ही 4 भाऊ होतो, त्यांचं पूर्ण 4 भावाचं कुटुंबाचं पालनपोषण केवढ्याशा शेतीवर होणार नाही असं लक्षात आल्यामुळेच मी माझे लक्ष हे शिक्षणाकडे केंद्रित केलं आणि त्याच्यामुळे माझं शिक्षण परिपूर्ण होऊ शकलं. त्यानंतर त्यानंतर शासकीय नोकरीत आल्यानंतर शासनाची सुमारे 32 वर्ष मी विविध जिल्ह्यात म्हणजे माहिती अधिकारी, माहिती अधिकारी, सहाय्यक संचालक, जिल्हा माहिती अधिकारी या पदावर सेवा करून मी अकोला येथील जिल्हा माहिती अधिकारी या पदावरून सेवानिवृत्त झालो. तत्पूर्वी वर्ग 2चे अधिकारी मी नागपूर, भंडारा येथे होतो. चंद्रपूर, अकोला येथे वर्ग 1चे अधिकारी म्हणून मी सेवानिवृत्त झाली. चंद्रपूर माझी जास्तीत जास्त शासकीय सेवा झाली आणि नागपूरला देखील मला सुदैवाने 9 वर्ष मला सहाय्यक संचालक या पदाचा कार्यभार सांभाळायला मिळाला. ह्या सर्व सेवा मी उत्कृष्टपणे पार पाडल्या. कोणती म्हणजे काही शासनाची माझ्यावर काही दोषारोप नाही किंवा जनतेचे नाही, हे सर्व सेवा सरळपणे पार पडली आणि सही सलामत सुटल्यानंतर
मी ज्या समाजातून जन्मलो त्या समाजाविषयी स्वाभाविकच माझ्या मनात आस्था असणं स्वाभाविकच होती. कारण आमच्या समाजाची ग्रामीण भागात फार दयनीय अवस्था असते. कारण उच्चभ्रू वर्गाकडून जातीवादाला तिथून खरी प्रेरणा मिळते. आणि म्हणजे जातीवाद काय आहे ते ग्रामीण भागात जास्त कळते. आणि ते त्या परिस्थितीतून वावरताना आम्ही जसजसं शिक्षण घेत वर जातो तेव्हा थोडा त्या बाबासाहेबाच्या प्रयत्नामुळे संविधान लागू झाल्यामुळे म्हणजे सुदैवाने समाजाची चांगली परिस्थिती निर्माण झाली. परंतु नुकतीच घडलेली स्वातंत्र्यपूर्व काळात जी परिस्थिती होती ती फार हलाखीची होती. ती आम्ही जरी स्वातंत्र्यानंतर माझा जन्म झाला तरी पण आमच्या आईवडिलाची काय परिस्थिती होती ते आईवडील सांगत होते. त्यामुळे आणि माझ्या वाचनातही माझं वाचन सुरुवातीपासूनच थोडं शालेय शिक्षणानंतर म्हणजे अवांतर वाचन शालेय शिक्षणापासूनच माझं सुरू असल्यामुळे म्हणजे बाबासाहेबांची पुस्तकं असो काही इतर कुठल्याही म्हणजे हिंदू धर्माची असो बौद्ध धर्माची असो की आणखी इतरही कोणती पुस्तकं माझ्यासारखे वाचनात जात होती. तेव्हा या वाचनात लक्षात आले आपल्या समाजाची फार पूर्वीची स्थिती अत्यंत भयानक, अत्यंत हीन पशुसारखं वागणूक देत होते. जिथे कुत्र्या मांजराला म्हणजे जवळ करत होते. पाण्यासाठी हे म्हणजे मोकळीक होती परंतु आपण पाण्यासाठी आपल्याला पिता येत नव्हतं, त्या पाण्यावर जाता येत नव्हतं. उदाहरण द्यायचं झाल्यास मी चौथीची परीक्षा जेव्हा मी माझ्या गावावरून 2-4 किलोमीटरवर होती 4थ्या वर्गाची परीक्षा, तिथे गेलो असता एका विहिरीवर ताण लागली तर विहिरीला पाणी पिण्यास गेलो तेव्हा त्यांनी एका व्यक्तीने विचारलं की तू कोणत्या जातीचा, तर मी म्हणलं महार बौद्ध जातीचा आहे. तर त्यांनी वरून बकेटवरून पाणी टाकलं आणि मी तसं पेलो. मला काही म्हणजे असं म्हणजे हा प्रघात होता. पण ती फार भयावह परिस्थिती होती. परंतु जेव्हा समाजाची हळूहळू प्रगती म्हणजे शिक्षणाकडे समाज वळला बाबासाहेबाच्या प्रेरणेने बाबासाहेब म्हणा, महात्मा फुले, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले आणखी इतर महामानवाच्या प्रेरणेने जेव्हा शिक्षण सर्वांपर्यंत पोहोचू लागलं त्याच्यामुळे ती शिक्षणाची संधी माझ्यापर्यंत आली. त्या शिक्षणाच्या संधीचा मी फायदा केला आणि शिक्षण घेऊन मी शासकीय नोकरीत रुजू झालो. नाही, बरोबर आहे. आपलं जीवन हे संघर्षाचंच जीवन आहे. कारण वणीसारख्या ठिकाणी म्हणजे ग्रामीण भागातून येऊन एक सरकारी पदापर्यंत आपण आले. पण आपण तर सांगितलं, पण आपल्याला सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराकडे वळवण्यासाठी आपल्याला प्रेरणा कोणापासून मिळाली? सर, बाबासाहेब आंबेडकरच्या विचाराकडे वळण्याची खरी प्रेरणा मला गावात एक छोटंसं का होईना पण काही वाचनालय तयार झाले होते. म्हणजे तिथे कथाची, कादंबरीची आणि बाबासाहेबांची पुस्तकं अवेलेबल होत होती. तर मी जेव्हा हायस्कूलमध्ये होतो तेव्हा ते पुस्तकं आपल्या अभ्यासाच्या व्यतिरिक्त जेव्हा उन्हाळ्याची सुट्टी असायची किंवा दिवाळीची सुट्टी असायची त्या सुट्टीमध्ये मी ते अवांतर पुस्तकं वाचायचं. आणि बाबासाहेबाचे जेव्हा मी पुस्तकं वाचायचं त्यावेळेस मला फार भारावून वाटायचं का आपण शिक्षण घेतलं पाहिजे. बाबासाहेबांनी फार मोठं आपणासाठी म्हणजे योगदान दिलं आहे बा असं मला वाटायचं. खरं प्रेरणा मला बाबासाहेबाकडूनच मिळाली. बरोबर आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी जे काय म्हणतात त्याला 1956 पूर्वीचा समाज आणि 1956 नंतरचा समाज यात काही फरक आपल्याला आढळला का? की हां, त्याबद्दल सांगू शकता आपण? हो सर. 1956 पूर्वीचा जो समाज होता म्हणजे उदाहरणार्थ आमचे आईवडील, भाऊ वगैरे म्हणजे मी माझ्या कुटुंबात सर्वात लहान. म्हणजे 2 बहिणी आणि 4 भाऊ होते. तर त्या सर्वात लहान मीच होतो. त्याच्यामुळे माझे मोठ्या भावांचे जन्म, बहिणीचा जन्म हे स्वातंत्र्यपूर्वीच्याच काळात झालेला आहे. संविधानाच्या अगोदरच्या याच्यात झालेला आहे. परंतु त्यांना शिक्षणाचा गंध मिळाला नाही. कारण गरीब होते, अशिक्षित राहिले, मोलमजुरी करायचे, शेतातली कामं करायचे आणि आपले जीवन व्यतीत करायचे. अशा परिस्थितीत परंतु त्यावेळेसही आता आम्ही गावात असो की आजूबाजूच्या गावात जेव्हा एका समारंभाच्यासाठी जायचं तर तिथे अशी प्रति राहते. असे कॉमन जेवण वगैरे कधी कधी बोलवायचे, सामूहिक भोजन. परंतु त्या काळात आम्हाला आमचे ताटं
म्हणजे जेवणाचं ताट आणि पिण्यासाठी प्याला ते घेऊन जावं लागायचं. हो, म्हणजे स्वतः जायचं, स्वतःचं ताट स्वतः म्हणजे घेऊन जायचं मग घराकडे. अशी परिस्थिती मी आजूबाजूच्या आणि आमच्या गावात होती. मी स्वतः ती बघितली आहे सर. मी स्वतःच त्याचे म्हणजे तसं लहानपणी असताना मी जात होतो सर. बरोबर आहे. तर एक मला विचारायचं होतं की आपण हा एक ग्रंथ लिहिला, हां. सामाजिक समतेचे क्रांतिकारक. हो. तर ही या ग्रंथाची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली? आणि सेवाणी नृत्य काढामध्ये हां. तुम्हाला काय म्हणतात, प्रकाशक मिळाला नाही, पण स्वतःचा पदरमोड करून तुम्ही तो ग्रंथ काढला आणि समाजापर्यंत दिला. हे फार महत्त्वाचं काम केलं. तर याच्यात तुम्हाला काय काय परिश्रम आले, कोणते अनुभव आले? हां. जर आपल्या श्रोत्यांना कळले तर आनंद होईल. हां सर, मग हे सामाजिक समतेचे क्रांतिकारक म्हणजे मला वाचनाची सवय असल्यामुळे म्हणजे विशेषतः म्हणजे समाजाच्या म्हणजे सामाजिक पूर्वी मी म्हणजे वि स खांडेकर, प्र क अत्रे, आपले खान आणि कोणते असे ते असे म्हणजे कादंबरीचे जे क्षेत्र होते, खांडेकर, अत्रे आणि एक कोणते तरी विविध असे होते. तर त्या याचे लेखकांची मी पुस्तकं वाचायची, कथांची वाचायची. परंतु जसं मला हे मी वयस्क म्हणजे जेव्हा हे झालं, मी वणीला गेल्यानंतर मला बुद्ध आणि धम्म हा ग्रंथ वाचायला मिळाला. मी तो विकत घेतला. म्हणजे माझे शिक्षणासाठी जे पैसे आईवडिलांकडून मिळायचे त्या पैशात बचत करून मी तो पहिला ग्रंथ घेतला आणि तो मी वाचून काढला देखील. मला त्या म्हणजे बाबासाहेबांनी लिहिलेला बुद्ध आणि धम्म हा ग्रंथ आहे. तर मग आपण काय लिहिलं आहे त्या ग्रंथात, बुद्धाची माहिती कशी आहे, तर हे याबद्दल मला ते फार उत्सुकता होती. मी बुक स्टॉलमधून तो घेतला, वाचला. कितीतरी वेळ तो वाचण्यात आला. सर एक आणखी प्रश्न विचारायचा तुम्हाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाती संस्थांचे निर्मूलन हा ग्रंथ लिहिला. हो सर. की जाती तोडा हां. आणि काय म्हणतात त्याला, माणसं जोडा. हो हो तर आपण समाजामध्ये पाहतो हो की 1956 पूर्वी जगणारे लोक आजही आहेत. हो कारण आपल्या मुलाचा किंवा मुलीचा विवाह करतो, हो तर त्यावेळेस काय करतात, तुमचं कुळ कोणतं, हां. तुमची पोट जात कोणती, तुमची जात कोणती. म्हणजे उदाहरणार्थ बावणे असेल तर कोसरे चालत नाही, हो, हो, हो. कोसरे असेल तर मग सोमच चालत नाही. हो, 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 तर ह्या बरोबर आहे. जातीच्या संदर्भामध्ये आजच्या युवकांनी काय करायला पाहिजे? कारण आता एक असा प्रश्न येतो की म्हणजे मॅरेज ब्युरोमध्ये एक कॉलम असतो, हो सर. त्याला काय म्हणतात, DB. हो. DB म्हणजे काय होतं की DB म्हणजे डेट ऑफ बर्थ नाही, DB म्हणजे डस्टबिन. हां. म्हणजे डस्टबिन म्हणजे तुमच्या जे- घरात DB किती आहेत, म्हणजे म्हातारी माणसं अच्छा. किती आहेत. आणि आजच्या पिढीला ती म्हातारी माणसं नको असतात. हां. तर याच्यासाठी म्हणजे जाती तर तोडा, आंतरजातीय विवाह करा. आणि त्या आंतरजातीय विवाह करताना आजच्या युवकांनी काय करायला पाहिजे, बाबासाहेबांचे कोणते विचार घ्यायला पाहिजे, आणि खरोखर जातीसंस्थेचं निर्मूलन व्हायला पाहिजे का, या संदर्भात आपले विचार सांगाल तर बरं होईल. बरं बरं सर, आपण प्रश्न असा केला का बा पहिल्या बाबासाहेबां म्हणजे जे विचार जाती तोडा आणि जाती जोडा हे सांगितलं. तर पूर्वी तर जातीमध्ये ते फारच प्रथा प्रचलित होती. म्हणजे मी माझ्या जातीबद्दलही बोलतो तर मला माझ्या जातीतल्या सब जाती मला माहिती नाही. तरी पण मी जालन्याला जेव्हा औरंगाबादवरून माझी जालन्याला ट्रान्सफर झाली, तर पहिली सर्व्हिस माझी औरंगाबाद येथे मिळाली. त्याच्यानंतर 1-1.5 वर्षातच माझी दुसऱ्या एका म्हणजे माझ्या पदावर होते आणि त्यांची मिसेस त्या औरंगाबाद जिल्ह्यात असल्यामुळे त्यांच्या ओन रिक्वेस्टनं ती बदली औरंगाबादला झाली आणि त्यामुळे माझी बदली जालना येथे झाली. तर जालना येथे झाल्यानंतर माझे काही मित्रमंडळी, पत्रकार किंवा म्हणजे आपले समाजाचे जे होते ते, आता त्यावेळी लग्न वगैरे नव्हतं, अविवाहितच होतं. परंतु त्यावेळेस त्यांनी देखील असा विचार दाखवला होता की बा इथे तुम्ही जरी तिकडचे असले तरी आमच्या भागातलीच मुलगी पहा, विवाह करा. परंतु मग असं बैठकीत असं, कारण मी तर कुणाला नेलं नव्हतं, मी एकटाच गेलो होतो. म्हणजे त्यावेळेस मी तिथे एकटाच होतो ना राहायला. तर अशा वेळेस मग त्यांनी सहजच प्रश्न केला. मी म्हणलं काय आपले कुठली आहे मुलगी? ते म्हणे औरंगाबादची आहे, आमच्या ओळखीची आहे, असं तसं. तिचे वडील देखील एक अधिकारी आहे. मग त्यांनी हळूच प्रश्न विचारला, तुमची जात काय? म्हणे. म्हणलं जात तुम्हाला माहीत नाही? जातीचं म्हणे सब जात.
तर मी म्हणलं ते मला माहिती नाही. नाही म्हणे ते हो मला कळत नाही ना, मी काही मानतही नाही म्हणलं. तर आणि मानू देखील नाही म्हणलं, कारण खरं तर ह्या जातीच एवढ्या आहे का 18 पगड जाती, प्रत्येक जातीमधले आणखी उपजाती, ह्या उपजाती तर राहिल्याच नाही पाहिजे म्हणलं. उपजाती कुठल्याच जातीत राहू नये असं माझं ठाम मत आहे. एक तर जाती आता जाती देखील मी तर म्हणतो आपल्या सर्व अस्पृश्य बांधवासाठी म्हणजे जेवढे काही गटसमूह असेल तर त्या गटसमूहातील एकमेकाच्या याच्यात सर्व अनुसूचित जातीतल्या सर्व समूहाचं जर एकत्रीकरण आलं ते जास्त चांगलं. ओबीसी बांधवांच्या जेवढ्या मोठ्या जाती आहे त्या जाती समूहांनी एकत्र यावं, मग कुठल्याही जातीचं करावं. तर ते जर जर सरमिसळ झाली तर आणखी जाती म्हणजे जातीतून एका जातीतून दुसऱ्या जातीत काय किंवा दुसऱ्या मग त्याच्यानंतरचा जर आपण पल्ला पाहतो म्हटलं तर ते आंतरजातीय विवाह. आता अलीकडे आंतरजातीय विवाह होत आहे कारण मुलगा मुलगी चांगले शिकून ते चांगल्या सर्व्हिसमध्ये लागतात, कंपनीत लागतात, कंपनीत देखील त्यांचे सहकारी ते कुठल्याही जातीचे असो चांगले मित्रमैत्रिणी होतात आणि त्याच्यामुळे त्यांची मनं जुळतात. जेव्हा मनं जुळतात तेव्हा ते एकत्र येतात. एकत्र आल्यामुळे आईवडील देखील नाही म्हणत नाही आणि ती घटना चांगली आहे. ते अलीकडच्या काळात तूर्त विचार करतात, काही हरकत नाही. हे जर असं झालं तर ते जाती निर्मूलनात म्हणजे फार मोठा योगदान होते. ह्या नवीन पिढीकडून होत आहे, परंतु पाहिजे त्या प्रमाणात होत नाही असंही मला म्हणायचं आहे. त्याचं आपण स्वागत केलं पाहिजे आंतरजातीय विवाहाचं. आंतरजातीय विवाह व्हायलाच पाहिजे, कारण माणसाची जात बदलली तर त्याचे काही अवयव बदलत नाही ना. हो हो. आणखी या संदर्भात सर एक विचार सांगतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हणाले होते की मुस्लिम धर्मामध्ये मोजकीच नावं आहे, म्हणजे शेख, रहमान किंवा आणखी असे जावेद, शेख असे 2-3 प्रकारचे. आणि मग त्या ह्याच्यात हे कोणीच नाही, मग सर्व सारखेच होते. आणि मग त्याच्यात आणखी हे नाही, त्या धर्मातले बस 2-3च प्रकारचे सर्व याच्यात तुम्ही या ह्याच्यात त्या ह्याच्यात असे विविध गट. आता आपण चक्रधर, मी लोणारे, म्हणजे हे असे अरे हे या गटातले आहे ते त्या गटातले आहे असं नको. ते एक सरनेम राहिलं म्हणजे ते फार चांगलं राहते. बाबासाहेब असे म्हणायचे की आडनाव नाही लावलं तर खूप चांगलं, कारण नाव आणि वडिलाचं नाव लावून त्याचे जसं दक्षिणेकडे वगैरे आहे किंवा याच्यात काय आहे उत्तरेकडे देखील आहे सरनेम लावत नाही. तर तशी पद्धत देशात सर्वत्र व्हायला पाहिजे, कारण आडनाव लावण्याची काही हे नाही. नाव आणि वडिलाचं नाव ठेवावं, आडनाव शार्टमध्ये ठेवावं. म्हणजे जसं आता म्हणजे माझं लोणारे आहे, लोणारे शत्रुघ्न रावजी, तर एल शत्रुघ्न रावजी किंवा शत्रुघ्न रावजी एल असं केल्यानंतर कोणाला काही ते समजणार नाही, कारण आडनाव ब्रॅकेटमध्ये राहते किंवा ते नाही लावलं तरी काही नाही. अशी जर पद्धत संपूर्ण देशात जर एक सिस्टीम झाली तर जातीच्या ज्या पद्धती आहेत, जातीभेदाच्या म्हणा किंवा जातीवाद करण्याच्या, त्या कमी प्रमाणात होते. बाबासाहेबांना हेच अपेक्षित होतं सर. त्यांनी आता मला ती तारीख आठवत नाही, त्यांनी बाबासाहेबांनी याच्याबद्दल सर्व एक स्पष्ट केलं होतं की हे आडनाव बंद केले पाहिजे. जात आपलं नाव वडिलाचं नाव लावलं तर पुरेसे आहे. आणि आपलं जे मेन आहे ते तर राहते, ते ब्रॅकेटमध्ये परंपरेने वंशाने वडिलाच्या यानं आपण ते चालवतो साहेबा, पण ते प्रदर्शित कशाला करायचं ते. त्याच्यामुळे ते दुसऱ्यांना म्हणजे ते अमुक आडनावाचे ते हे आहे, तमुक आडनावाचे ते हे आहे, तर ह्याच्यामुळे जातीवाद वाढतो. तर आपण जो प्रश्न विचारला सर की जातीवाद आजच्या दृष्टिकोनातून आंतरजातीय विवाह होणं हे फार मस्त काळाची गरज आहे. दुसरं, आडनाव कोणत्याच जातीला लागू नये, नाव आणि वडिलाचे नाव ठेवावं, म्हणजे जेणेकरून एक समानता आहे. म्हणजे जसं आता कायदा समान नागरी कायदा येत आहे म्हणजे युनिफॉर्म कोड, तर तशाप्रमाणे म्हणजे नाव आणि आडनाव ठेवा तुम्ही, सरनेम वगळूनच टाका ना, सर्व माणसे सारखे होते. मग हे जेव्हा समान नागरी कायदा काढतात तर त्याच्याबरोबर हे ॲड करायला पाहिजे सर, असं तर माझं मत आहे की म्हणजे नाव आणि आडनाव ठेवूच नाही. मला तरी असं वाटतं की आईचं नाव वडिलाचं नाव शाळेमध्ये ठेवायचं. हां, आईचं वडिलाचं नाव लावायला लागल्यास चालेल लघु म्हणजे प्रमाणात. आणि आडनाव न ठेवता जर त्यांनी बौद्ध ठेवलं याच्यासाठी की बुद्धी सर्वांनाच आहे. कारण जो माणूस म्हणजे जन्मापासून तर त्याच्या निर्वाणापर्यंत जगतो तो बुद्धीमुळेच जगतो. बरोबर आहे. ज्याला बुद्धी आहे त्याचं नाव बौद्ध असायलाच पाहिजे, मग कोणताही मनुष्य असो. तर असा जो विचार म्हणजे तुम्ही सांगितलं फारच चांगला आहे. आणि आजच्या तरुणांनी काय म्हणतात त्याला, आपल्या स्वागत आडनाव न लावता
तर ते आता आपण जे हे आहे सर राजपत्रात म्हणजे गव्हर्नमेंटच्या सूचनेनुसार राजपत्रात बदल करून का नाही आपण आताही आडनावं कमी करू शकतो. ते त्याला सरकारची काही ऑब्जेक्शन राहणार नाही. ऑब्जेक्शन नाही राहत. हां. बौद्ध म्हटलं तर सर्व बौद्धच आहे. हां, बौद्ध म्हटलं तर सर्वच बौद्धच आहे. म्हणजे जर हां, समजा आपण म्हणजे पण त्यांनी का नाही धार्मिकवाद आणखी सर निर्माण होण्याचं बौद्ध लावण्याऐवजी तुम्ही धर्मानं आता कसं भारतात हे लोकशाही राजपद्धत आहे. जेव्हा लोकशाही राज्यपद्धती आहे ते प्रत्येक धर्माला स्वातंत्र्य आहे. त्यांना त्यांच्या धर्मानुसार व्यवहार करण्यास प्रतिबंध नाही. हो, तर तेव्हा आपण बौद्ध लावलं तर एका विशिष्ट धर्माचे होऊ. तेव्हा मग आणखी दुसऱ्या धर्माचे लोक म्हणतील हे बौद्ध धर्माचे आहे. असं न करता याच्यावर हाच उपाय आहे की बा नाव आणि वडिलाचं म्हणजे स्वतःचं नाव वडिलाचं नाव पुरेसे होते आणि आडनाव ब्रॅकेटमध्ये ठेवून द्यावं. हं म्हणजे नाही, त्याला त्यांचं स्वतंत्र द्यायला पाहिजे की तुम्हाला कोणतं नाव पाहिजे. हां, तर नाव आणि आडनाव कोणतं नाव वडिलाचं नाव जे आहे ते आणि किंवा मग त्यांना बदलवायचं असेल तर बदलवू शकतात सर. कारण जात विचारण्याचं पहिलं संकेत म्हणजे तुमचं आडनाव काय म्हणतात. हां, तेच ना. आणि जाती विचारतात ते फार विचित्र आहे. आता आणि आता सर एक अनाशी ते प्रश्न आला म्हणून बाय द वे आता म्हणजे जे आता शाळा सुरू नेमक्याच झाल्या. जेव्हा कुठे कुठे म्हणजे हे होत आहे की शाळेत म्हणजे रकाना असतो एंट्री करताना वडिलाचं नाव तुमचं नाव धर्म जात हे जातीचं रकाना नाहीच ठेवलं पाहिजे. जात पण काढायलाच पाहिजे जातीचा. आणि त्यासाठी जर जात रकाना काढला लागल्यास त्यांनी का नाही धर्माचं जात काढून धर्माचा उल्लेख करावा. धर्माचाही करावा पण म्हणजे आता एकदम परिवर्तन तसं होत नाही. मग जात वगळाचा धर्माचा उल्लेख करावा बस. जाती निरपेक्ष समूह होईल पहिल्यांदा. मग नंतरची ते राष्ट्रीयत्व धर्म काढून राष्ट्रीयत्व होईल सर. हे स्टेप बाय स्टेप आहे. पहिल्यांदा आपण हे नाही करू शकत तसं. कारण हे परिवर्तन स्वीकारायला बाबासाहेबाला जेव्हा धर्मांतर केलं त्यावेळेस धर्मांतर करण्याच्या आधी त्यांना 20-21 वर्ष अभ्यास करावा लागला सर. आणि केवळ धर्म बदलावाच्यासाठी म्हणून नाही लोकांची मानसिकता तयार झाली पाहिजे. कारण आमचे आईवडील उदाहरण सांगतो आमचे आईवडील हिंदू धर्माच्या सर्व प्रतिनिधी म्हणजे पाळत होते. मी देखील म्हणजे पाळतच होतं. पण जेव्हा माझं वाचन जास्त झालं बौद्ध धर्माचा प्रसार झाला म्हणजे याच्यानंतर तेव्हा मग मलाही वाटलं जेव्हा विवेक मी करायला लागलो जेव्हा आपल्या सदसद विवेकमतीनं याच्यात काय खरं आहे काय खोटं आहे या धर्मातलं काय खरं आहे या धर्मातलं काय खरं आहे काय खोटं आहे हे जेव्हा मी तौलनिक अभ्यास करायला लागलो तेव्हा माझ्या लक्षात आल्यानंतर मी ते बंद केलं. तर तोपर्यंत मी देखील हिंदू चालीरीतीप्रमाणे सर वागत होतो. मी मानतही होतो. ते बरोबर आहे तुमचं म्हणणं. आता एक आणखी थोडा प्रश्न विषयांतर करणार आहे. हो सर. हे जे म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक बनावं याच्यासाठी आंबेडकर बचाव कृती समिती जे आंदोलन करत आहे. हो सर. तर त्याच्यामध्ये आपल्याला यश मिळेल का की आता जवळजवळ 175-76 दिवस म्हणजे 6 महिने होत आहे जवळपास. होत आहे. आपण मोर्चे काढतो. मोर्चाचं रूपांतर त्यांनी रॅलीमध्ये केलं. म्हणजे काय म्हणतात मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानावर नेता तो मोर्चा म्हणजे संविधान चौकात नेला. तर त्याच्यात म्हणजे मिळू शकतं का काही म्हणजे आंदोलन चालत राहील की नुसते आश्वासनच देत राहतील. तर या संदर्भात सांगू शकता का आपण सर. ते या संदर्भात जे हे जे आहे म्हणजे महिला आंदोलन आहे मोर्चा वगैरे निघाला सर्वसमावेशक झाला. परंतु त्यांनी जे राजकर्ते लोक कोणी असो मुख्यमंत्री असो उपमुख्यमंत्री असो मंत्री असो का कोणी ते म्हणजे हे करण्यासाठी बोलावतात चर्चा करतात आम्ही काम करतो म्हणतात. परंतु केवळ त्यांच्या शब्दावर विसंबून राहता कामा नये. कारण मी एक सरकारी अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालो तेव्हा जोपर्यंत आदेश येत नाही तोपर्यंत कारवाई पुढची होतच नाही. तोंडी त्यांनी किती म्हणो परंतु यंत्रणेकडे जोपर्यंत आदेश येत नाही तोपर्यंत त्याची यंत्रणा कारवाईच नाही करत. म्हणजे त्या शब्दाला काहीच किंमत नाही राहत मंत्र्याच्या मुख्यमंत्र्याच्या असो का कोणाच्या असो. पण जोपर्यंत आदेश नाही निघत त्या तोंडी वक्तव्याला काही किंमत नाही राहत सर. तर त्याच्यामुळे ना ह्या जसं आता की 15 दिवस होऊन गेले जास्त परंतु ते अद्यापही लेखी नाही आले ना आदेश. लेखी आदेश आले नाही. मग लेखी आदेश आले नाही त्याच्यामुळे हा जो त्यांना डाऊट वाटला महिलांना किंवा इतर काही व्यक्तींना
का बा यांनी हे कसं परिवर्तन म्हणजे मोर्चाचं अभिवादन ठीक आहे, म्हणजे छत्रपती शाहू महाराजाचं ठीक आहे, पण ते तो जर मोर्चा त्यांच्या घरापर्यंत नेला असता ते एक चांगला मेसेज गेला असता. हां हां हो, असंही झालं असतं ना. ठीक आहे ना सर, बरोबर आहे. त्यांच्यापर्यंत आणि त्यांची कूटनीती अशी आली की आपली बदनामी होऊ नये म्हणून त्यांनी मोर्चाचं रूपांतर म्हणजे रॅलीमध्ये करायला लावण्यास भाग पाडलेलं आहे, असा एक म्हणजे संदेश. हां हो, नाही ते बरोबर आहे सर. असा ते खरं तर न्यायला पाहिजे होतं, मोर्चेवाल्याचा तसाच विचार होता. परंतु यांच्या छत्रपती शाहू महाराजांची जेव्हा जयंती असल्यामुळे त्यांनाच अभिवादन करायचं होतं आणि तो जो स्पॉट होता बर्डीवरचा जिथं मोर्चा थांबला, हां तर तो तर तो जो स्पॉट व्यवस्थित असल्यामुळे तिथे अभिवादन केलं ते ठीक आहे. परंतु जोपर्यंत आदेश येत नाही तोपर्यंत आपलं चालूच राहील असं सर्वांना पूर्वनियोजितच सांगायला पाहिजे होतं. हे नाही त्यांच्या पुढाकार घेणाऱ्या काही व्यक्तीकडून ते तसं झालं अनावधानाने किंवा त्यांना त्यांच्या शब्दावर की विश्वास वाटला असेल. आपण अपेक्षा ठेवू. आणि त्यातल्या सर मला असं वाटते आणि त्या संदर्भात जर बोलायचं झालं, नागपूरला एक केस चालू आहे, यांनी गजघाटेने केलेली आहे. परंतु त्या याची स्टेजची जेव्हा या अंबाझरी पोलीस स्टेशनमधून या ज्या मोठ्या ऑफिसला गेली म्हणजे क्राईम ब्रँचकडे, परंतु त्याचा काय फॉलोअप काही कळला नाही. परंतु एक दुसरी जे केस चालू आहे वरोरा येथे, त्यांनी ॲट्रॉसिटी ॲक्टमध्ये विनोद खोब्रागडे आहे तिथले एक जागरूक नागरिक आणि पटवारी म्हणून, तेव्हा त्यांनी या अंबाझरी प्रकरणी तिथे वरोऱ्याच्या न्यायालयात म्हणजे कोर्ट केस सुरू म्हणजे ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत केस दाखल केली. आणि त्याची हे झाली म्हणजे 1-2 तारीखा झाल्या. त्यांनी म्हणजे सर्वांना समन्स व्यक्तिगत म्हणजे त्यांनी तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार, SDO, कलेक्टर, कमिशनर, सेक्रेटरी आणि मंत्री सर्वांना गुन्हेगार ठरवलं म्हणजे आरोपी केलं. आणि आरोपी केल्यामुळे त्यांना वकीलसुद्धा त्यांनी मिळू दिला नाही. त्यांनी प्रायव्हेटच वकील घेऊन तिथे आले होते कोर्टात. जेव्हा मंत्री आले नव्हते, सेक्रेटरी आले नव्हते, त्यावेळेस त्यांचे आदेशसुद्धा निघाला होता म्हणजे वॉरंट पाठवला होता परत. त्यांनी ऑफिस बदलवलं होतं त्याच्यामुळे लेट झाला आणि त्यांनी उत्तर अद्यापही सादर केले नाही. आता 18 जे जुलै आहे, 18 जुलैला 17 की 18 जुलैला वरोऱ्यात आणखी त्यांना उत्तर सादर करायचं आहे. त्यांना यापूर्वी वेळ दिलेली आहे. आता काय होते, पण माझा पूर्ण विश्वास आहे की हे लवकरात लवकर प्रकरण निकाल लागन आणि ते ह्या धरणे आंदोलनाच्या बाजूनच लागन असा मला 100% विश्वास वाटतं सर. सर्वांनाच वाटतं की धरणे आंदोलनाच्या बाजूनेच निकाल लागायला पाहिजे आणि बाबासाहेबांचं स्मारक. याचं काय झालं, याचं विशेष म्हणजे ते तर त्यांनी विनोद खोब्रागडेनं साधे 2-4 प्रश्न केले. त्या वस्तुस्थिती त्यांनी जेव्हा मांडली तिथे म्हणजे तलाव असताना अंबाझरीची जे तलाव आहे, गार्डन आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे स्मारकाचं आहे, त्याच्या नोंद आहे म्हणजे भूमी अभिलेखमध्ये, रेवणीच्या ह्याच्यात, नगरपालिकेच्या ह्याच्यात 18 म्हणजे 18पर्यंत नोंद आहे. पण त्याच्यानंतर यांनी 20मध्ये जवळपास त्यांनी ते नकाशा बदलवून टाकला. तिथे तलावही नाही आणि काही नाही, ते गार्डनची एरिया दाखवून टाकली सर्व. आणि ते याच्यामुळे त्यांनी एकतर नियमानुसार तसं लोकांना माहितीसाठी ती अधिसूचना प्रकाशित करायला पाहिजे होती, तर ते सुद्धा त्यांनी केले नाही. आणि तिथं तलाव असताना तलावसुद्धा हे नाही, त्याच्यामुळे त्यांना उत्तरसुद्धा देता आलं नाही सर. म्हणजे हा त्यांनी घोड केला आहे. इथे भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात झाला आहे असं मला देखील वाटते. आता थोडंसं आपण एका वेगळ्या विषयाकडे जाऊ. जे महाराष्ट्रामध्ये वातावरण तापत आहे आणि त्या लोकांचं काय म्हणतात त्याला नुकसान होत आहे. एक ज्येष्ठ नागरिक म्हणून महाराष्ट्रात जे काही चाललेलं आहे म्हणजे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री याच्यासाठी जो वाद निर्माण होत आहे आणि दल बदलून नेते निर्माण होत आहे, तर याच्यात समाजाचं फार मोठं नुकसान होतं. त्याबद्दल काही सांगू शकता का? हो ना सर, त्याबद्दल सांगता येईल. मला एक ज्येष्ठ नागरिक म्हणून आम्ही आजपर्यंतच्या वयात बरेच म्हणजे मतदान करत आलो, राजव्यवस्था पाहतही आलो.
आणि शासनानं म्हणजे नंतर काही वर्षापूर्वी हे पक्ष बदलाचं म्हणजे कायदासुद्धा पास केला. हो, हो. जेव्हा कायदा पास केल्यानंतरही त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नाही आहे, त्याच्यामुळेच हे दल बदलू लोक आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्या पक्षात जातात. ते जनतेचे हित वगैरे काही पाहत नाही, त्यांचं स्वतःचं धाक म्हणजे भीतीपोटी ते जात आहे. कारण त्यांच्यावर हे जे केंद्र सरकार आहे, केंद्र सरकार जे ED राहो किंवा आणखी कोणती म्हणजे त्याला काय CBI, ED, CBI यासारखे जे धाकं दाखवून जे हे करतात, म्हणजे तुमचे प्रकरण बाहेर काढतो म्हणतात आणि त्यांचे संपत्तीवर टाच आणतात. तर त्यांची संपत्ती त्यांनी देखील अवैध मार्गाने मिळवलेली असते, म्हणून ते भीतात. हे तेवढं जरी खरं असलं तरी पण यापूर्वीच्या काळात इतके वर्षाच्या काळात प्रकाशन झालं. जेव्हा काँग्रेसची सत्ता होती, BJP देखील अगेन्स्टमध्ये होते, त्यांच्यातही म्हणजे काही या पक्षात होते, त्या राजकारणी होते, व्यापारी देखील होते, परंतु त्यांनी असं एवढ्या मोठ्या प्रमाणात कधीच असे सूड भावनेनं विशिष्ट पार्टीच्या लोकांनाच म्हणजे EDची सरकारी यंत्रणेचा वापर आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी सरकारने करायचा, ही पद्धत चूकच आहे सर. म्हणजे हे यांचं चूक आहे, मी समर्थन करत नाही. यांनी भ्रष्टाचार केला, त्यांचं उघडही झालं पाहिजे. मी भ्रष्टाचार माणसाला पाठीशी घालत नाही, त्यांची चौकशी झालीच पाहिजे. तथापि यांनी एकाच जातीचे म्हणजे एकाच पार्टीचं न करता त्यांनी स्वतःच्या पार्टीचे देखील काही व्यक्तीची संपत्ती, तुमची 5 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी संपत्ती किती होती ना आता तुमची आणि तुमच्या नातेवाईकाकडे किती संपत्ती आहे, हे का नाही त्यांनी म्हणजे जाहीर करत? ते जाहीर करणं म्हणजे त्यांची चौकशी करा ना. EB म्हणजे CBI काही अंमलबजावणी विभागातर्फे सेंट्रलच्या. यांना धडा मतदारच शिकवू शकतो. यांना तर बरोबर आहे सर, मतदारच शिकवू शकतो. आणि मतदार जेव्हा शिकवू शकतो, मी तर म्हणतो सर, ह्या ह्याच्यात जेव्हा पूर्वी वोटिंग मशीन नव्हती, म्हणजे हे होतं आपलं बॅलेट पेपर, तर बॅलेट पेपरनं ते बॅलेट पेपर बरोबर ते मोजल्या जायचे. त्याच्यातही थोडंफार होत असेल, म्हणजे कोणी शिक्के मारणं येते, थोडंफार होतं, पण तेवढं हे नव्हतं. पण इथे कसं इलेक्ट्रॉनिक हे जेव्हा माणूस एखादी वस्तू बनवतो ते यंत्र, तर त्याला माहीत राहते बटन की कोणत्या म्हणजे इथे काय आहे, काय कोणती बटन दाबल्यानंतर कुठला डाटा कुठं फिरते, ट्रान्सफर होते, हे माणूस तिथं फिटिंग करून ऑलरेडी जर यंत्रात ठेवलं EVMच्या, तर त्याच्यामुळे ते त्यांना सोयीचं जाते सर. तुम्ही कोणालाही मत द्या, म्हणजे तुम्ही काँग्रेसला मत दिलं, भाजपला दिलं किंवा नाही दिलं तरी त्यांना ज्यांना द्यायचं आहे म्हणजे वडवाची आहे मतं, तिकडं ते वडवू शकतात. म्हणूनच तर इंग्लंड, अमेरिका आणि इतर काही राज्यांनं अद्यापही इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचं ते वापर करत नाही. तेव्हा मग यांनी का करावं भारतातही? जेव्हा काही लोकांची मागणी आहे का बॅलेट पेपर घ्या, तर मी तर म्हणतो का बॅलेट पेपर हे ठेवा, नाही EVM ठेवा, होऊ द्या ना, यंत्र लागू द्या ना, म्हणजे वेळ. परंतु लोकांना खरं काय आहे ते कळेल. तपासून बघा की कोणामध्ये काय आहे. कोणामध्ये लोकांची जनशक्ती कुणाच्या पाठीमागे आहे ते सत्यपणे उघड येईल सर. बरोबर. आता मी म्हणजे काय म्हणतात त्याला शेवटचा प्रश्न विचारतो. आता जी पिढी आहे आजची, कारण आजच्या पिढीमध्ये तर सरकारी नोकऱ्या तर आल्याच नाहीत आणि खाजगीकरण झालं. आता याच्यासाठी व्यवस्था बदलवायला पाहिजे आणि मुलांनी नोकरीपेक्षा उद्योजकाकडे तरी वळले तरी थोडा आपला विकास करू शकतात. तर याच्यात म्हणजे आजच्या युवकांनी म्हणजे काय म्हणतात स्वावलंबी होण्यासाठी कोणत्या योजना करायला पाहिजे, या सांगू शकता का आपण? संदेश द्या आपण. बरोबर सर. स्वावलंबी आता जे शासकीय व्यवस्था निर्माण झाली, खरं तर म्हणजे जेव्हा बाहेरच्या देशात जेव्हा हे करतं, जेव्हा मनुष्यबळ जास्त होते त्याच्यानुसार म्हणजे उत्पन्नाची साधनं, नोकरीची साधनं हे सरकारनं निर्माण करणं ही सरकारचं प्राथमिक गरज असते. परंतु सरकारनं याकडे गेल्या काही वर्षात लक्षच पुरवलं नाही. त्याच्यामुळे हा जो प्रश्न आहे तो निर्माण झाला. लोकसंख्या वाढली, ठीक आहे, एवढ्या मोठ्या लोकसंख्येला सर्वांना हे करणं येत नाही, परंतु यापूर्वी जर तेवढी व्यवस्था जर बरोबर होत होती तर मग आताच एवढ्या या ह्याच्यात कालावधीत एकदम नोकऱ्याचे प्रमाण खूप कमी झाले. आज 50% नोकऱ्या एकदम कमी करून टाकल्या, 50-60%. आता राहिल्या 30-40% नोकऱ्या आहे साधारणतः, आणि त्याच्यामुळे मारामारी झाली.
रोजगार नाही लागत. तर मग अशा वेळेस तरुणांनी जे काही शिक्षण झालं असेल त्यांच्या आणि त्यांची ज्या म्हणजे ज्या धंद्याकडे त्यांना कल असेल त्या ह्याच्यात त्यांनी जावं, त्या संदर्भात अधिकाऱ्याची मार्गदर्शन घ्यावं, आपल्या मित्रमंडळीची घ्यावं, वरिष्ठ अधिकाऱ्याचे घ्यावं आणि ते उद्योगधंद्याकडे वळावं असं मला वाटते सर. नाही, बरोबर आहे. आता आपला संदेश आपण चांगला दिला, पण आता आपलं कुटुंब म्हणजे कसं आहे, व्यवस्थित आहे की काही अडचणी आहेत की काही, थोडं कुटुंबाविषयी माहिती द्या. हा शेवटचा प्रश्न, याच्यानंतर याच्याच पुस्तकाबद्दल काही पुस्तकाबद्दलही सांग. हां, विचारलं होतं ना मगाशी मी. अच्छा अच्छा. नाही, कोणते कोणते म्हणजे इथे घेतले, केव्हापासून तर आपल्याला घेतले? कोणकोणते पुरस्कार भेटले हां. त्याबद्दल सांगाल? हां. आणि कोणती पुस्तकं काढली आतापर्यंत? सर मी आतापर्यंत जेव्हा शासकीय नोकरीत असताना म्हणजे एक सामाजिक बांधिलकी म्हणून सरकारचं बंधन नव्हतं माझ्यावर, परंतु अनुसूचित जाती जमाती नवबुद्ध या संदर्भातल्या ज्या योजना आहे, योजनांची पुस्तकं मी तयार केलेली आहे आणि ती प्रसिद्ध केली. हो, आणि ते मोफत वाटली. याशिवाय म्हणजे अनुसूचित जाती जमाती नवबौद्ध ह्या लोकांना शासनाचं लोकराज्य फुकट विद्यार्थ्यांच्या ॲड्रेसवर, घरच्या ॲड्रेसवर पाठवले 2-4 वर्ष. त्याच्याकडून काही शुल्क नाही घेतले, ते शुल्क संबंधित विभागाकडून घेतले, परंतु त्यांच्याकडे लोकराज्य जाऊ दिले. म्हणजे नॉलेज, सरकारची माहिती त्यांच्यापर्यंत जावं हा उद्देश होता. तर हे एक चांगलं वैशिष्ट्यपूर्ण काम होतं. त्याशिवाय आणखी काही लाभार्थी जे आहे, ज्यांनी हे कर्ज घेऊन धंदा केला किंवा साईड म्हणजे ग्रामीण भागातले युवकांनी काही स्वयंरोजगाराकडे वळला किंवा हे म्हणजे लाभ घेऊन ते म्हणजे कर्ज घेऊन लाभ घेऊन कोणत्या योजनेचं त्यांचं सुखाचा संसार झाला, अशांच्या देखील मी बऱ्याच मुलाखती घेतल्या. काही वर्तमानपत्रात, आकाशवाणीत आणि काही दूरदर्शनवर संपर्क साधून मी ते प्रसारित होईल याची व्यवस्था केली. सर, आपल्याला कोणकोणते पुरस्कार मिळाले? सर, मला बरीच पुरस्कार वगैरे मिळाले. आता नुकतंच म्हणजे अखिल भारतीय अखिल भारतीय दलित साहित्य अकादमीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार मिळाला. भोपाळ नाही, इंदोर येथील एक म्हणजे संस्थेतर्फे मला पुरस्कार मिळाला. इथले आणखी पत्रकार संघाचा पुरस्कार मिळाला राष्ट्रीय हे. त्याशिवाय मी जे हे म्हणजे सेवानिवृत्त झाल्यानंतर सामाजिक समतेचे क्रांतिकारक हे 2 खंड म्हणजे इसवी सन पूर्व 7वे शतक ते इसवी सन नंतर 20वे शतक अखेरपर्यंत म्हणजे जवळपास 2700 वर्षाच्या काळकरता म्हणजे कालखंडातील ज्यांना सामाजिक समता, न्याय, बंधुता आणि जातीभेद निर्मूलनासाठी काम केलं, मग असे ते कुठल्याही जाती धर्माचे लोक असो, त्या जाती धर्माच्या म्हणजे व्यक्तींची मी माहिती भारतातल्या कानाकोपऱ्यातल्या म्हणजे जमा केली, गोळा केली. संकलित करण्यात मला बराच त्रास लागला. म्हणजे काही मित्राशी मी चर्चा करताना काही भागात अमुक आहे तमुक आहे. हां, तर म्हणजे बरीच पुस्तकं त्यांनी सांगितली, मी संकलित करत गेलो, वाचत गेलो, परंतु मला काही पुस्तकात मला जे आवश्यक होती अशी ती माहिती मिळाली नाही, ती वेगळीच होती. म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन याच्याबद्दलची राहायची, तर मग कोणते दैववादाकडे म्हणजे आध्यात्मिक याचे राहायचं. माझा जो उद्देश होता का बा सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी, सर्व समाजात एकोपा निर्माण करण्यासाठी ज्या महानुभावांनी, ज्या महान व्यक्तींनी, मग सामाजिक संत असो, थोर पुरुष असो, म्हणजे समाजसुधारक असो, यांनी प्रयत्न केले, त्या प्रयत्नाची एकत्रित असं माहिती कुठल्याच भाषेत उपलब्ध नव्हती, कारण ते मला वाचायची होती. तेव्हा माझी अडचण झाली, तेव्हा मला वाटायला लागलं का बा मग इतर वाचकांना देखील हे माहिती कशी उपलब्ध होऊ शकेल. म्हणून ते काही आपण यासाठी काहीतरी प्रयत्न केला पाहिजे. म्हणून मग मी ती माहिती गोळा करता मला वाटलं, आणि वाचन तर होतं, लिखाणाची सवय होती. आमच्या मिसेस देखील
म्हणजे साहेब तुम्ही सरकारी नोकरीत असताना बरेच लिखाण करत होते, वाचन लिखाण राहायचं सरकार म्हणजे ते तर सरकारच्या याच्यातून तुम्ही कामं करत होते, परंतु आता व्यक्तिगत नावाने आणि जे समाजात उपयोगी पडेल अशा दृष्टिकोनातून तुम्ही एखादी काही पुस्तकं रूपाने तयार करा, जेणेकरून तुमचं नाव होईल. सरकारी ऑफिसचं नाव झालं तर ते तेवढ्या कालापुरतंच राहते, परंतु अशा माध्यमातून जर सेवानिवृत्तीनंतर जर तुम्ही काही निर्माण केलं तर ते तुमचं स्वतःचं क्रेडिट होईल बा. तो मलाही मुद्दा पटला आणि मग त्या दृष्टीने मी आणखी जोमाला कामाला लागलो. सुरुवातीला मला वाटलं की बा पैसे खूप लागेल, कारण DTPचा खर्च कुणाला म्हणजे एवढे मोठे म्हणजे जसं मला माहिती मिळत गेली तसतशी माहिती मी गोळा करत गेलो, लिहित गेलो. काही प्रकरण लहान काही मोठे असे झाले आणि कोरोनाच्या काळात मला थोडंसा म्हणजे हे झाला का म्हणजे थांबवावं लागलं काम, कारण काय टायपिंगला DTPला देता येत नव्हतं, म्हणजे DTP झालेलं रीडिंगसाठी घेता येत नव्हतं, त्याच्यामुळे ते थांबलं होतं काम. त्याच्यानंतर मग लगेच पूर्ण करून ते झालं जवळपास 3-4 वर्षात. 3 वर्ष लागले, पण ते कोरोनाच्या यानं थोडं असंच गेलं 1-1.5 वर्ष, त्याच्यामुळे ते म्हणजे ते वर्ष थोडंसं वाढलं, नाहीतर लवकरात लवकर ते माझं प्रकाशितही झालं असतं. शेवटी एकच विचारतो की तुम्ही म्हणजे आपल्या जीवनानुभवातून समाजाला काय संदेश देऊ शकता? एकाच वाक्यात, जास्त लांब नको. समाजाला एका वाक्यात जर उपदेश द्यायचा असेल तर माणूस हा समाजशील आहे. त्यांची इच्छा असली नसली तरी त्याला त्याच्यानुसार वागावंच लागते. त्याच्यामुळे त्यांनी समाजहिताच्या दृष्टीनं वेळ द्यायला पाहिजे. त्यांना म्हणजे त्यांचं कर्तव्य, आपलं कुटुंबाची कर्तव्य सांभाळून समाजाकडे लक्ष देणं हे त्यांना प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे. एवढंच मी समाज बांधवांना संदेश देऊ इच्छितो सर. मित्रांनो, सम्यक विचार ऊर्जा या यूट्यूब चॅनलद्वारे संचालित संवाद ऊर्जा या एपिसोड 6मध्ये आज आपण शत्रुघ्नजी लोणारे यांची भेट घेतली. धन्यवाद साहेब, आपण भेट दिली. धन्यवाद सर, धन्यवाद. जय भीम, जय भीम, जय भारत, नमो बुद्धाय. मित्रांनो, सम्यक विचार ऊर्जा या यूट्यूब चॅनलला म्हणजे मुलाखत एका ऊर्जा येण्याची आणि त्यांचं जीवन कार्य आपण बघितलं तर काही अशा ओळी आठवतात. जिंकणे झाली कसोटी हारलेल्या पावलांची, जिंकणे झाली कसोटी हारलेल्या पावलांची, आसवांनी अपयशाला भिजविणे जमलेच नाही, एकटे आयुष्य जगता भेटणे जमलेच नाही, चालता वाटे भरिया थांबणे जमलेच नाही. खरोखर लोणारे साहेब थांबले नाहीत आणि ते सतत चालत राहिले आणि समाजाला सुद्धा चालवत राहिले. आणि या दृष्टिकोनातून आपण जर विचार केला तर समाजातील भावना, वेदना, संवेदना त्यांनी आपल्या मुलाखतीतून प्रकट केल्या. मित्रांनो, सम्यक विचार ऊर्जा संवाद ऊर्जायन या एपिसोड 6ला आपण जास्तीत जास्त संख्येने लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी फॉरवर्ड करा. आपण जर सम्यक विचार ऊर्जा हे यूट्यूब चॅनल पहिल्यांदा बघत असाल तर त्याला जास्तीत जास्त सबस्क्राईब्स करा. आणि या व्हिडिओमध्ये जर समजा व्हिडिओविषयी आपल्याला काही वाटत असेल, महत्त्वाच्या सूचना, महत्त्वाचा मशवरा, महत्त्वाच्या कल्पना, महत्त्वाच्या योजना जर आठवत असतील तर नक्की कॉमेंट्स बॉक्सवर नोंदवा. आपण हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल सर्वांचे आभार. जय भीम, जय भारत, जय भीम, जय नमो बुद्धाय. जय संविधान, नमो बुद्धाय.